गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रगती पद्माकर काळे, कर्मयोग इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज शेळवे. मी GNM फर्स्ट इयरची विद्यार्थी आहे. आज आम्ही तुम्हाला CPR डेमो दाखवणार आहोत. CPR कधी देतात? जर एखाद्या व्यक्ती चालताना, बोलताना, कुठली ॲक्टिव्हिटी करत असताना अचानक चक्कर येऊन पडला व त्याचा श्वासोच्छ्वास व्यवस्थित चालत नसेल व त्याच्या नाडीचे ठोके बंद पडले असतील तर आपण तेव्हा CPR देतो. तर आज आम्ही तुम्हाला सर्वजण CPR डेमो दाखवणार आहोत. कोणी पाणी देता का प्लीज? वैशू उठ ना. ए वैशू, अरे व्हिडिओ काढ नको. समजते का तुला सिच्युएशन काय आहे? वैशू, ए वैशू. जर एखादी व्यक्ती चालत असताना किंवा कोणतीही ऍक्टिव्हिटी करत असताना जर अचानक चक्कर येऊन पडले तर त्या व्यक्तीला फर्स्ट सेफ जागेवर घेऊन जायचं. प्लीज मदत करता का? नंतर त्या व्यक्तीचा रिस्पॉन्स चेक करायचा. वैशू उठ ना. ए वैशू, वैशू. जर ती व्यक्ती रिस्पॉन्स देत नसेल तर त्या व्यक्तीचे नाडीचे ठोके व श्वास 10 सेकंदामध्ये चेक करायचा. जर त्या व्यक्तीचे नाडीचे ठोके व श्वास व्यवस्थित लागत नसेल तर आपण समजायचं हार्ट अटॅकची लक्षणे आहेत. नंतर आपण इमर्जन्सी कॉल करायला सांगायचा. प्लीज इमर्जन्सी कॉल करता का? ज्यावेळेस अशी सिच्युएशन असेल त्यावेळेस इमर्जन्सी कॉल करायचा. त्यासाठी नंबर आहेत 102, 108 आणि 112. नंतर त्या व्यक्तीवर चेस्ट कॉम्प्रेशन करायला सुरुवात करायची. जी व्यक्ती चेस्ट कॉम्प्रेशन देणार आहे त्या व्यक्तीचा उजवा हात डाव्या हाताने लॉक करायचा व त्या व्यक्तीचे कोपरे व खांदे हे स्ट्रेट पाहिजे. ज्या व्यक्तीवर चेस्ट कॉम्प्रेशन देणार आहे त्या व्यक्तीच्या छातीच्या मधोमध आपला कळवा ठेवायचा आणि चेस्ट कॉम्प्रेशन द्यायला सुरुवात करायची. CPR देताना काय करू नये? सर्वप्रथम चेस्ट कंप्रेशन देताना उशीर करू नये. चेस्ट कंप्रेशन देताना मध्ये मध्ये थांबू नये. जर ती व्यक्ती शुद्धीत असेल तर चेस्ट कंप्रेशन देऊ नये. चेस्ट कंप्रेशन देताना आपला खांदा स्ट्रेट व तुम्ही आता पाहिले की एखाद्या व्यक्तीला CPRची गरज असताना CPR कसा दिला पाहिजे, CPR देताना आपण काय करावे आणि काय करू नये हे आपण बघितलं. तुम्ही आता बघितलं की एक मुलगी चक्कर येऊन पडली असताना काहीच माणसं हेल्प करण्यासाठी लगेच पळत येतात, काही माणसं व्हिडिओ करण्याचा फोटो करण्याचा व्यस्त असते. अशा वेळेस आपण व्हिडिओ फोटो न करता त्या व्यक्तीला हवी तेवढी शक्य तेवढी मदत केली पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे. धन्यवाद.